मी बाळूमामा भक्त अक्षय. आम्ही बघा नंबर 4 मध्ये सेवेला आहे आणि आज सकाळ सकाळ एक आनंदाचा क्षण होता सर्व मेंढक्यांसाठी व आमच्यासाठी. आमच्या भागातील सुरेश भाऊ मोठे यांनी सर्व मेंढक्यांचा टोपी व टवेल देऊन येतोच तसा सत्कार केलेला आणि सर्व मेंढके बंधू शिस्तीत प्रसाद घेण्यासाठी वगैरे बसलेले होते. इकडे जे मेंढके बंधू बसलेले आहेत ते त्यांचा उपवास चालू आहे आपल्या बाळूमामांचा. त्यांच्यासाठी पण सर्व फळं वगैरे आणलेली होती. त्यांनी माझा पण सत्कार केला येतोच तसा. त्यानंतर तुम्ही बघू शकता सर्व मेंढके बंधू उपवासासाठी फळं प्राशन करत आहेत आणि खूप सुंदर अशा रीतीनं उपवासाचं पण काम चाललेलं आहे. त्यानंतर आमच्या बागेतील तुंगांनाचा पण सत्कार झाला. त्यानंतर तुम्ही बघू शकता आज दुपारी जरा सर्व आमचे सेवेकरी बंधू तळावले म्हणले की आपण आज भांडी घासूया. मग आम्ही सर्वांनी भांडी घासायला घेतली. खूप सुंदर अशा रीतीनं सर्वजण सेवा करत होते. मामा म्हणतो आम्ही त्यांना, कैलास मामा. त्यानंतर तुम्ही बघू शकता त्यानंतर झंजे पाहुणं, आपले हिरवे दादा, त्यानंतर सोन्या, त्यानंतर तुम्ही बघू शकता अजून 4-5 जण आमचे सेवेकर बंधू, सर्वजण आम्ही भांडी घासायचं काम करत होतो. खूप सुंदर अशा रीतीनं सर्वांनी भांडी घासली. त्यानंतर जरा कोकऱ्याच्या खंडापाशी आलतो. मोठी पाण्यावरली पिल्ली उसामध्ये सोडलेली होती चरायला. ही बाळूमामांची दौलत आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर संध्याकाळच्या 7 वाजलेल्या चहा पण केलता मेंढके बंधूंसाठी. आम्ही पण चहा घेतला, तुम्ही बघू शकता. त्यानंतर सर्व मेंढके बंधू आनंदात चहा पित होते आणि चहाची तलब असते सर्वांना. त्यानंतर तुम्ही बघू शकताय संध्याकाळची पूजा वगैरे झालेली होती. पुजाऱ्यांनी पण सुंदर अशी पूजा केलेली होती. खूप सुंदर वाटतं देवाचं दर्शन घेतल्यानंतर. सर्वांना मानाचा जय बाळूमामा.